50 वर्षापूर्वी छपरेच होते, कुठे पत्रे होते, काय जुने भीती होते, आज स्लॅबच स्लॅब दिसले. कुणाचं आहे? मोदी सरकारच जाईल. देशाला सध्या नितांत गरज आहे मोदी साहेबाची, म्हणून अर्चना ताईला मतदान आम्ही करणार. महागाई त्यांनी कशाला करते? त्याने आल्यावर महागाई केलं, काँग्रेसवाले का फुकट वाटले काय? चान्स काँग्रेसला पण दिला पाहिजे ना. ज्या काळात गोरगरिबांना खायला भेटत नव्हतं त्या काळात काँग्रेसच उभा होतं. मोदी हा म्हणतो आम्ही हा. मोदीने सगळं सोयी केली की गोरगरिबाचे सगळे पगारी चालू केले, शेतकऱ्याला पगारी चालू केले, ते रस्ते सगळे गेलेले रस्ते करू ते आता. अण्णादादांना विकास केला तालुक्याचा, शेतकऱ्याला निधी दिलाय भरपूर, विमा दिलाय भरपूर. आणखीन काय पाहिजे शेतकऱ्याला? 7,000 वर्ष झालं. आता मोदीच्या ताब्यात गेल्यावर रामाचे मंदिर झाले. मोदीच निवडून यावं लागतंय. मोदी निवडून आला तर आम्ही राहू शकतो. दादा आमदार आहेत तर 250 कोटी रुपये आले. जर अर्चनाताई आली तर आमच्या 800 कोटी येतील. घर बी सोडून दुसऱ्यांना बी तिकीट पाहिजे, आमदारकीला त्यांनाच आहे, खासदारकी बी त्यांना. काय करतात ते स्टेपनीला घेऊन पंक्चरवाले दुकानं लावलेत की तिने काढतात की तुम्ही कशाला खासदार हे करू हे? मोदी सरकारचं देशाला जास्त नुकसान आहे. नोकऱ्या नाही, महागाई आहे. मोदी सरकार पण माझं काम भरपूर केलेलं आहे. अपंगाचं पगार 1,500 केंद्रात पाठवायचा अर्चनाताईला. 5 वर्षात 5 दार नाही नळदुर्गला. मोदी आमचं माहेरघर असल्याने हे पत्नीला संधिवात झाला होता. दादांशी संपर्क साधून मला मुंबईला औषधासाठी उपचारासाठी पाठवलं होतं. जाण्याच्या खर्चासहित जेवण वगैरे सगळं त्यांचं. पत्नी बरी झाली, आता चालता येत नव्हतं, आता चालायला लागली. म्हणून आम्ही अर्चनाताईलाच मतदान करणार. ओमदादाची आहे हवा. राणादादाचा काय कार्यकर्ते धरून आहेत. दादाला जनताचा साथ आहे. कांग्रेस का 25 साल राज करा, कुछ नहीं करा, पानी टैंकी नहीं बनाया, कुछ नहीं बनाया, कुछ नहीं करा, खाली चुन के आते रहा. ओमदादा कधी पण फोनला उचलतात आणि विकास आहे त्यांचा. त्याचा भावाचा मुलगा होता, 14 लाख रुपये खर्चवला होता, मुक्त इलाज झाला, दादानेच केले. 35 वर्षाची निधी एका वर्षातच आमच्या राणादादांनी इथं दिली. अजून काय पाहिजे? नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच आज आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या आणि तुळजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा नळदुर्ग या शहरामध्ये आलो आहे. खरं तर इथं येण्यापूर्वी नुकताच इथला नळदुर्ग किल्ल्याचा परिसर आम्ही फिरून आलो. खरं तर पावसाळ्यामध्ये अतिशय देखणं सौंदर्य असलेला हा परिसर आहे. तरी देखील किल्ला भाग म्हणून अतिशय टापटीप स्वच्छता आणि देखणं पण खरं तर या नळदुर्ग भागाचं ठेवलं आहे. या परिसरात कधी आला तर आवर्जून बघावा असा किल्ला इथं आहे. आणि त्या किल्ल्याचा फेरफटका मारल्यानंतर आता इथल्या राजकारणाचं नेमकं काय चाललं हे बघण्यासाठी खरं तर मी नळदुर्ग शहरामध्ये आलो आहे. मी आता बरोबर नळदुर्ग शहराच्या स्टँडच्या समोरच्या मेन चौकामध्ये उभा आहे. आणि इथं जी माझ्या पाठीमागं मंडळी बरीच आहे ती त्यांच्याशी बोलून आपण खरं तर इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. खरं तर गौरी गोल्ड चहा या आमच्या प्रसिद्ध चहाच्या दुकानापासून आपण सुरुवात करूया. इकडे बरेच आमचे तरुण मंडळी आहेत. नमस्ते, काय नाव? देवानंद जाधव. देवानंद भाऊ, काय म्हणताय, काय करता? मी का हां, हॉटेलमध्ये जायचं आपण. हॉटेल? बरं, कसं चाललंय हॉटेल? 1 नंबर. बरं, काय यंदा इकडे लोकसभेचं? लोकसभेचं का? भाजप. मोदी, अर्चना पाटील, हां, त्यांना निवडून द्यायचं. का बरं भाजपला द्यायचं निवडून? माझे आमदार साहेब आपले राणा रणजित सिंग, हां, त्यांच्यामुळं काम चांगली आहे त्यांची. काय केलं इथं राणा पाटलांनी? राणा पाटलांनी निधी मोफ मंजुरी केलेला आहे. हां, नाव बी आहे चांगलं, कर्तृत्वान आहे माणूस ते. हां, बरं. त्यांचे घरचे उभारले म्हणजे जरा आमदार बी आपलं, खासदार बी आपलं. नमस्ते. नमस्ते. काय नाव? मुजीब. हां, नदाब मुजीब. मुजीब भाई, काय वातावरण लोकसभेच्याकडे? अर्चनाताई पाटील. का हो अर्चनाताई पाटील? कारण त्याने खूप विकासाची कामं केली ते नळदुर्गमध्ये. हां, आणि सगळं आपल्या गावामध्ये सगळे त्यांनी ते पाणी हे ते सगळे व्यवस्था करून ते ठेवली. हां, काय इथं शहर म्हणून कुणाकडे आहे नगरपालिकेत? आता कसं आहे, अर्चनाताई पाटील हां, त्यांनीच ह्या शहराला जास्त लक्ष देते ते. हां, आणि विकासाची कामं त्यांनीच केली ती. पुढाकार त्यांचा पहिला. ठीक आहे. इकडे एक काका आमचं चहा प्यायला आलेत. नमस्ते. नमस्कार. काय नाव? सुनील लेवले. बरं, काय करता? पवनचक्कीचं लाईनीचं काम चाललं आमचं. पवनचक्कीचं भाग कुठला? सातारा. सातारावरून आला आहे? सातारावरून. बरं, काय म्हणतो सातारा? सातारा चांगला आहे की. कोणाला चांगला आहे? शशिकांत शिंदे, का उदयन महाराज? शरद पवार. उदयन महाराज कुठे कामं करतात तेव्हा? हां, ते कॉलरोडानंच ताट येते हां, 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 असं आहे ना. ठीक आहे. लय आता वळणा करत आलो बाबा. नमस्ते. बोला की. काय नाव? मुनीर शेख, गाव? नळदुर्ग. नळदुर्गच. बरं, काय म्हणतोय नळदुर्ग? काय कशाबद्दल? लोकसभेबद्दल. लोकसभेबद्दल काय? अर्चनाताई. अर्चनाताई
का अर्चनाताई? अर्चनाताई म्हणजे कसं आहे, राणादादाचा विकास हां जे राणादादाने जे आमच्या नळदुर्ग शहरासाठी आजपर्यंत एक 30 वर्षाच्या सत्तेमध्ये काँग्रेसनं जे केलं नाही, म्हणजे 1.25 कोटी रुपये मंजूर करून आणले. दादा जे आहेत आमचे, दादा सामान्य नागरिक जे आहे, जर सामान्य नागरिक बी भेटला त्याला गाठ भेट देते, त्याची जे बी मनपूर्वक भावना असते ते ऐकून घेते. दादाचा जे विकास आहे, मागं बी जे होते 5 वर्ष त्यांनी भरपूर काम केले आणि आम्हाला अपेक्षा आहे, दादा आमदार आहेत तर 2.25 कोटी रुपये आले. जर अर्चनाताई आली तर आमच्या नळदुर्गचा भरभराट विकासाचा मुद्दा जे आहे, आज 2.25 कोटी आली, उद्या 400 कोटी येतील. बस आमचा किल्ला आज जाऊन बघा. आलो जाऊन. हा, कसला किल्ला आहे? दादाच आहे. प्रचंड स्वच्छता, टापटीप, हे राणादादाच आहे ना. राणादादाने त्याच्यात हे घेतले. आज बघा किसानासाठी तर दादाने जे हे केले, पीक विमा हे ते, हे दादानेच केले की. मग अजून काय पाहिजे? सामान्य नागरिकला काय पाहिजे मला सांगा? रोड, गटर, पाणी, लाईट, सुविधा, हे सर्व सुविधा भेटलेले आहेत. त्याच्यासाठी भागात फोन लय फेमस आहे सामान्य. म्हणजे फोनला काय असते? फोन तर कुणी बी करू शकते. आता उद्याची गोष्ट आहे, आमचा एक माणूस म्हणला मी शरद पवारला भेटून आलो तर झाला विकास? झाला का विकास? सांगितलं रात्री डिबेटमध्ये मी बसलो होतो. बसलं काय झालं बसण्यामुळे? फोन गरजेचं नाही, काम गरजेचं आहे. तुम्ही नळदुर्गसाठी ठीक आहे 5 वर्ष खासदार होतो, काय आणलो? काय निधी दिली? 5 लाख रुपये. 5 लाख रुपयाची निधी, ते बी कुठं? काम तर झालं नाही, फक्त निधी आली. खासदार फंडातून तुम्ही काय दिलं? काय दिलं नाही लिंबाळकर साहेबांनी? विकास पाहिजे, काम पाहिजे. माणूस मतदान कशामुळे देतोय की हे खासदार म्हणा, आमदार म्हणा, हे निवडून येतील, आमच्यासाठी काहीतरी करतील, हेच अपेक्षा असते ना. मग ते जर नाही झालं तर मनात राहते का माणूस? तेच आहे आमचं. त्यांचं काहीच केलं नाही त्यांनी 5 वर्षात. हां, अरे दादानी भरपूर केली, दादा पुढं करतील याला आम्हाला अपेक्षा आहे. वर मोदींबद्दल काय मत आहे? कारण आता ही राष्ट्रवादीची सगळी मंडळी, आता ही सगळं बराच फुटाफुटीचा गोंधळ होऊन निदान वर तरी आता अशी फाईट दिसते की ओमराजेंच्या बाजूला राहुल गांधी, उद्धव ठाकरे म्हणता येते, शरद पवार, आणि इकडं अजित पवार, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि मोदी. कसं वातावरण वाटते? भारी उजवं काय वाटतंय? उजवं काय? मोदीच 100% घरोघर 2.5 लाख रुपये डायरेक्ट खात्यात. आज मला सांगा, तुम्ही 70 वर्षाच्या इलेक्शनमध्ये बायाला बसमध्ये अर्धा तिकीट आहे, घरोघर 2.5 लाख रुपये. ते काय त्याने धर्म बघून दिलेत? धर्म बघून दिलेत का? त्याच्यात हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हरिजन समाज आहे, सर्व समाजाला घेऊन सोडलेत ना. मग मोदीनं काय वाईट केलं नाही कोणाचं? मोदी हेच चांगलं आहे, मोदी आम्हाला पाहिजेच. मोदी साहेब मुद्दा म्हणून विचारतोय, मुस्लिम समाजातून तुम्ही येत आहे, हे जे वातावरण असं सांगितलं जातंय की मोदी मुस्लिमांच्या विरोधात आहेत, काय वाटतं? नाही, मोदी मुस्लिमाच्या विरोधात राहते 4 बोलणारे. आम्हाला तर वाटत नाही. राहते कुठं ना कुठं काय ना काय असते, ते जास्तेच असते. 70 वर्षात झालं नाही, त्यावेळेस काय झालं? काँग्रेस सत्ता का मुस्लिमाला असं खांद्यावर बसून घेऊन गेली? तसं नाही. मोदी साहेबाचं विकास जे आहे, मुस्लिमांना काय लाभ झाला का मोदी साहेब? भरपूर झाले. आज जाऊन बघा, नळ हे आमचं इथून तुम्ही जर उतरलो तर आज मी सांगतो तुम्हाला 50 वर्षापूर्वी छपरेच होते, कुठे पत्रे होते, काय जुने भीती होते, आज स्लॅब दिसले आहेत. कुणाचं आहे? मोदी सरकारच जाईल. आज प्रत्येक घरोघरी 2.5 लाख पोचलेत डायरेक्ट खात्यात. डायरेक्ट खात्यात पोचलेत. अजून काय पाहिजे? आणि कुणाचं आहे? 153 आज 2.25 कोटी रुपये मंजूर झालेत. मला वाटतं, मला तर काय राजकारण तेवढं का माहीत नाही, त्याच्यातली माहिती नाही मला. असं वाटते दर 5 वर्षाला 5 कोटीची निधी येत असते. तर आता 2.25 कोटी रुपयाची निधी आली, तर एवढी निधी आणायला किती वर्ष घालावं लागेल? 5च्या हिशोबानं मला वाटतं 35 वर्ष. 35 वर्षाची निधी एका वर्षातच आमच्या राणादादाने इथं दिली. अजून काय पाहिजे? वर मोदी साहेबानं होते म्हणून झालं नाही. मग मोदी सरकार वाईट आहे म्हणून कशावर म्हणायचं मुसलमानासाठी? आता आमच्या नळदुर्गमध्ये कमीत कमी मला वाटतं 9,000 मतदान जे आहे मुस्लिम समाजाचं आहे. मग इथं देऊच नाही. दिले ना का? जात धर्म बघून दिली निधी. काय शेख आहे ह्याला द्यायचं नाही 2.5 लाख, हे मराठा ह्याला द्या, असं काय केलं का? सर्व समान केलं ना. ह्याच्यामुळे आम्ही हे करतो. आज आमच्या मनात मोदी त्याच्यासाठी आहे. मोदीनं आमचं काही नुकसान केलं नाही. अजून 40 वर्ष मोदी राहू द्या. एकदम वेगळी आणि जबरदस्त प्रतिक्रिया खरं तर त्यांनी दिली. मुस्लिम समाजातून येत आहेत, खरं तर कुठल्या समाजातून येत आहेत आणि समाज आवर्जून दाखवणं, तो पुन्हा हायलाईट करणं हा हेतू नाही, परंतु एक वातावरण असं तयार केलं जाते की मुस्लिम समाज हा भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात आहे. म्हणून खरं तर तो प्रश्न तुम्हाला मी आवर्जून विचारला. नमस्ते. चांद पाशा.
चांद क्षमा टेलर. क्षमा टेलर दुकान आहे काय टेलरिंगचं? हो. कुठं? खाली गावात. गावात आहे काय? बर. काय म्हणते टेलर काय म्हणतात? कशाबद्दल? लोकसभेबद्दल. लोकसभेबद्दल राणादादा येते ते निवडून. राणा येतील का? त्यांचं कार्य चांगलं आहे. हां बहुत सारे काम करते हैं, उनके कार्यकर्ते अच्छे हैं, सब बर. अपना खुद का होना ऐसा ज़रूरी नहीं, पूरे गांव का हुआ तो अपना हुए जैसा चाहिए ना. कुछ दवाखाने का मसला है, कोई भी मसला है तो पूरा मतलब सॉल्व करते हैं. काय त्यांच्या दवाखान्या माध्यमातून बरीच कामं झाली म्हणते ती काय? दवाखाने लाइन लगती जी मास्टर, यहाँ पे मैं खुद देखता हूँ हफ्ते को 10-10, 20-20 लोग जाते हैं मुंबई को इलाज करने के लिए. पहले कहाँ थी ये सुविधा? हां तेरना जाते. हाँ हां वही तो. उनके कार्यकर्ते हसन है ना, अबुल हसन, कहाँ बुला उन हसन को? हां हाँ देखो मेरे सामने खुद 15-15, 20-20 बेचते मरीज हो. हां कंटिन्यू उनके जो है ना वर्कर काम ते पे रहते काय हैं. आता मी एक त्या नंदगाव म्हणून गावात गेलतो. त्या नंदगावातनं मी इथं आलो. त्या नंदगावातले लोक सांगितले होते की दवाखान्याला तेरणा हॉस्पिटलला उपचार मोफत होते. तुमच्यातून काय लोकांवर झाले का तसे? झालं ना, माझ्या स्वतःच्या भावाचं झालं. हां हां स्वतःचा भावाचा मुलगा होता, 14 लाख रुपये खर्च उरला होता. हां ते निधीमध्येच गेले, तिथंच इलाज केले. कशाचं ऑपरेट काय होतं? ते कंबरचं काय तर प्रॉब्लेम होता, पेशी सफेद पेशीचा. हां बर त्यामध्ये मुफ्त इलाज झाला. बर दादानेच केले. हां 14 लाख म्हणजे का थोडे होती का? एक गरीब माणसाला लई मोठी रक्कम होते. बर खरं सांगू लागलो. आता आहे भाऊचा मुलगा आहे, आता तंटानाटन आहे, बघा तुम्ही. मदत केली आहे. हां मदत केली, दादाने भरपूर मदत केली. कसलीच अडचणी येऊ देत नाही गावाला. काय कोण पण जाऊ दे, मोठा जाऊ दे, मारी जाऊ दे, पहिले असले ते नेता मोठ्या माणसालाच भेट होते. नाही गरीब तर आलं तर ही आहे माझी अडचणी आहे, दादा भेटते ते सगळे त्याचं काम करते. त्यांचे कार्यकर्ते ते कंटिन्यू कामावर असते तिथे. काय लोकांचे प्रॉब्लेम आहे काय नाही, लोकांची समस्या असतेच का हो थोडे. मेन तर दवाखान्याचाच प्रॉब्लेम. बरं ते सॉल्व्ह केले तर दुसरं आहेच का? ठीक ठीक आहे. इकडं काय लोक आहे ती त्यांच्याशी बोलूया. नमस्ते. काय नाव? विजय माणिकराव डुकरे. विजय माणिकराव डुकरे. विजयराव लय निवांत बसलाय. मग निवांतच की. निवांतच असते. काय इकडे लोकसभा? अर्चनाताई पाटील. हे ओमदादा म्हणते ती सगळी. ओमदादा म्हणणारे म्हणतात. हां आपण कशाला म्हणायचं? मग आपण राणादादा म्हणायचं फक्त. काय म्हणायचं? राणादादा म्हणायचं. राणादादा म्हणायचं फक्त राणादादा. बरं का म्हणायचं राणादादा? नवदुर्गला पाणी पुरवठ्याचे 154 कोटी रुपये दिलेत. बरं 154 कोटी. खासदार 5 वर्षात 5दा आला नाही नवदुर्गला. हां कशाला राणादादा हे ओमदादा म्हणायचं? हां फक्त राणादादा म्हणायचं फक्त. बरं बाकी काय इकडं विकासाचं काय? मी काय सांगतो, पाणी पुरवठ्याला 154 कोटी रुपये दिलेत. हां नवदुर्गमध्ये रस्ते वगैरे भरपूर झाले. हां गार्डन केले हां भरपूर. पुन्हा ते दवाखान्याला माणसं पाठवले, भरपूर दवाखान्याला लोक पाठवले. काय इकडं लय चर्चा असते दवाखान्याला माणसं पाठवल्याची. मग पाठवले म्हणणार ना. हां न पाठवता वर म्हणते का? बरं नमस्ते. हम घड़ियाल को मतदान दे रहे. घड़ियाल को? क्यों? जरा मशाल के पास जाते हैं ना, वो उद्धव ठाकरे जी के पास. चेंज करने का कभी कभी. चेंज करने का है? चेंज करने का. डॉक्टर पदम सिंह के ज़माने से हम उनको मतदान करते हैं. नवा नहीं आई. हाँ हाँ हमारा मतदान उनको है. किसको? अर्चनाताई. अर्चनाताई को? हाँ. क्यों क्या किया है अर्चनाताई ने इस शहर का? नहीं कुछ भी नहीं, हमारा आदमी है उनकी तरफ. हाँ नैयर जागीरदार. हाँ उनकी वजह से हम उनको मतदान करते हैं. हम पहले से करते हैं. अच्छा. कब से? डॉक्टर पदम सिंह के ज़माने से हम उनको मतदान करें और अभी भी करते हैं. अभी भी करते हैं? अभी भी करते हैं. ठीक है इस बार भी उनको ही करेंगे? हाँ ज़रूर. क्या चुन के आएगी क्या अर्चनाताई? ज़रूर आ गए. हाँ आ गए बोलो. इतना कॉन्फिडेंस? हाँ हमको मालूम है ना क्या है. हाँ हाँ आ गए. यहाँ की जनता क्या करेगी? मतदान देती. कितना परसेंटेज वोट मिलेगा यहाँ का नवदुर्ग का? यहाँ 50% तो मिलेगा. 50% मिलेगा. हाँ, मिलेगा. और 50% ओमराजे को जाएगा? सब भी जाएंगे. सब में जाएगा? सब में जाएगा. अच्छा ठीक है. कांग्रेस का 25 साल राज करा है, कुछ नहीं करा. पानी टैंकी नहीं बनाया, कुछ नहीं बनाया, कुछ नहीं करा. हाँ खाली चुन के आते रहे. आप इन्हों आते के साथ क्या करें? पानी टैंकी लाए, वो लाए, सब लाए. हाँ हम उसके ऊपर बहुत खुश हैं. वो जो यहाँ का जो मुस्लिम वोटर है वो किसको मत करेगा ज़्यादा? ये इनको करता है राणा पाटील. राणा पाटील. हां ठीक आहे. इथं बी काय लोक इकडे काय लोक बसले ती. नमस्ते. काय नाव? मुजीब मोहज्जन. मुजीब मोहज्जन.
मौजन लय अवघड नाव आहे बाबा. बरं इथलंच का? हां इथलंच. बरं, काय वातावरण लोकसभेच्या इकडे? घड्याळ घड्याळ किंवा घड्याळ काम केलं चांगलं, निधी आणले तर राहणार आता नाही. हां काय दवाखानेच कामं होते पूर्ण. हां नगर परिषदेला निधी चांगली दिली, भरपूर दिली, कामं करतात लोकांचे. हां ठीक आहे. नमस्ते. काय नाव? मुस्तफा शेख. मुस्तफा शेख. मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे का इथं? हां बरं, कारण मी बऱ्याच लोकांना बोललोय तर मुस्लिम नावं मला जास्त इथल्या लोकांच्या. काय लोकसभा काय म्हणते? सभा काय शिवसेना येईल. ओमदादा. ओमदादा बरं, काय म्हणते ओमदादा? काय काम आहे त्यांचं करते ते हां कार्यकर्ता. हां कधी पण फोनला उचलते हां. ओमदादा कधी पण फोनला उचलतात. हां. आणि विकास आहे त्यांचा. हां राणादादा काय असं नाही त्यांचा. हां. काय 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 कामं केली इथं नळदुर्गमध्ये ओमदादानी? ओमदादा तर मला माहीत नाही, मी नवीन आलो इथं, परंतु ओमदादा लई चर्चा आहे इथं गावात. चर्चा आहे. हां तिनंच फिक्स खासदार आहेत म्हणून अशी चर्चा आहे गावात. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय म्हणतंय इथं वातावरण? ओमदादाची आहे हवा. ओमदादाची हवा आहे. बरं. ते राणादादाचा काय कार्यकर्ते धरून आहेत. हां कार्यकर्त्यांना काहीतरी दिले की ते त्यांचा प्रचार करतात. हां ओमदादाला जनताचा साथ आहे. हां आणि राणादादाचं काय घरचा राजकारण झालं आहे. वडीलच्या नंतर मग राणादादा, मग त्यांचे घरचे, हां. त्यांच्याच घरांना चालू आहे. हां ते बदल पाहिजे थोडा. हां ते घर बी सोडून दुसऱ्यांना बी तिकीट पाहिजे. हां आमदारकीला बी त्यांनाच आहे, खासदारकी बी त्यांनाच आहे, हां जिल्ह्याला बी तिकडं त्यांनीच आहे, ते तालुक्या बी तिकडं आहे. हां 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 हां. थोडा बदल पाहिजे होता तिकीट त्यांचं. त्यामुळे ओमराजे. हां. तरुणाईमध्ये काय म्हणतंय वातावरण? सगळं ते ओमदादाची जास्त चर्चा आहे. हां ओमदादा फिक्स खासदार म्हणून आहे. होतील. होतील. ठीक आहे. तुमचं काय? ओमदादा. ओमदादा. काय ओमदादा? कसं आहे, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे. हां मोदी सरकारचं देशाला जास्त नुकसान आहे. हां हां हां. नोकऱ्या नाही, महागाई आहे, सगळं महागाईमध्ये चाललेलं आहे. रोजगार नाही, कारोबार, शेतकऱ्यांचं नुकसान आहे. हां तर आता सरकार बदल पाहिजे, खासदार नाही, पूर्ण सरकारच बदल पाहिजे, म्हणून ओमराजा. बरं. काय लय कटाळी लोक मोदीला कसं काय? महागाई हां 900-1100 रुपये गॅस, हां 400चा गॅस 1100ला आहे. हां 70 रुपयाचं पेट्रोल 106 रुपये लिटर आहे. 60 रुपयाचं डिझेल 96 रुपये लिटर आहे. हां सगळे शेतकऱ्यांचे मालाला भाव नाही. हां तर हे सगळं जे कंटाळलेली जनता आहे हां. ते आता सरकार बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. वाटते का यंदा परिवर्तन होईल? 100% सरकार बदलणार आहे. हां. कोण पंतप्रधान व्हावं वाटते? तर राहुल गांधी होत. हां कसं वाटतं राहुल गांधी नेतृत्व? राहुल गांधी एकदम बरं माणूस आहे, चांगला माणूस आहे, महिलांसाठी सुरक्षा आहे. राहुल गांधीची सरकार आली तर महिलांचा सुरक्षा आहे, हां देशाची सुरक्षा आहे, हां. संविधानाची सुरक्षा आहे, हां आणि करप्शन जे आहे ते पूर्णपणे थांबेल. आता जे करप्शन होत आहे, 200-300 कोटीला एक आमदार तिनं फोडत आहे, ते बंद होईल. त्यामुळे वाटतंय राहुल गांधी सरकार यावं. 100% यावं. ठीक आहे. राहुल गांधी सरकार यावं आणि मोदी सरकार 100% जाणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव? विकास वसंतराव वैद्य. विकासराव. कुठलं गाव? नळदुर्ग. तू इकडे जाऊन येऊन बसलाय मग? हां जर औषध येणार आहेत म्हणून बसलोय. औषध येणार आहे. हां काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? माझी पत्नीला संधिवात झाला होता. हां त्यावेळेस इथले स्थानिक नेते मंडळीने दादांशी संपर्क साधून मला मुंबईला औषधासाठी उपचारासाठी पाठवलंच आहे. जाण्याच्या खर्चासहित जेवण वगैरे सगळं त्यांचं 5 वेळा पाठवलंच आहे. माझी पत्नी बरी झाली आता, चालता येत नव्हतं, आता चालायला लागली आहे. म्हणून आम्ही अर्चना ताईलाच मतदान करणार. ओमदादा हवाय म्हणते ती सगळी? नाही नाही नाही, अर्चना ताईनं आमचं दादाने आमचं फार कल्याण केलेलं आहे. 5 वेळा मुंबईला पाठवले, सोबतचा एक माणूस, दोघांचं जेवण नाश्ता फ्री सगळं, आणि नीट चालते आहे MP पत्नी. म्हणून आम्ही अर्चना ताईलाच मतदान करणार. काय पण इथलं विकासाचं काय तुमचं दवाखाना वगैरे? आणि दुसरी गोष्ट 155 कोटी नगर परिषदेला दिलेत दादाने. पहिल्यांदा एवढे पैसे दिलेले 150 कोटी. म्हणून आम्ही अर्चना ताईला मतदान करणार.
आणि देशाला सध्या नितांत गरज आहे मोदी साहेबाची. बर म्हणून अर्चनाताईला मतदान आम्ही करणार. कशाला पाहिजे जरा मोदींना बदलूया की जरा. नाही नाही, देशाला नितांत गरज आहे मोदी साहेबाची. हां हा, मोदी साहेब आहेत म्हणतात सगळे. आम्हाला मावशी काय म्हणते हा मोदी हा म्हणतो आम्ही हाव. बर हा, मोदीने सगळं सोयी केली की. काय केलंय? का सोयी केलंय? गोरगरिबाचे सगळे पगारी चालू केले, शेतकऱ्याला पगारी चालू केले. हा? 5 वर्ष हां. मग आता रेशन का बंद पडले तर रेशन का पैसे पगार टाकले हां रेशनचे. बर मग चांगले केले ते रस्ते सगळे गेलेले रस्ते करलेले ते आता. हां आम्ही तुळजापूर तालुक्याची हां परटी आहे गाव आमची, तुळजापूर तालुका परटी. जिल्हा उस्मानाबाद. इथं कसं काय? कुठं आम्ही चाललंय? माहेरला चालली मी अक्कलकोटला. माहेरला चाललाय काय? बर मोदी आमचं माहेरगार असल्याने. हां हा, बर आमच्या तर मोदीच येणार निवडून. बर हा. मोदीच येणार निवडून. मोदी निवडून आल्या तर ही जनता वाचते, काँग्रेस आल्या तर जनता वाचू शकत नाही. बर, आम्ही एसटी फुकट केली वाटतं मला अजून. एसटी आम्ही फुकट गेल्यापासून कुठे गेलाच नाही. हां फुकट गेल्याच नाही, आम्ही खऱ्यानं वागतो. हां हा. बर काय फुकटचं खाऊन पचत नाही हो. महागाई केली म्हणते ती की महागाई. महागाई त्याने केलेच नाही. हां महागाई त्याने केली नाही, त्यांच्याकडे चूक द्यायची. महागाई त्यांनी कशाला करते? हां त्याने आल्यावर महागाई केल्या, काँग्रेसवाल्या का फुकट वाटले काय? हां मग बर ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಂದಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಹೇಳ್ರಿ. तुमची भाषा आम्हाला कळत नाही. हां, कन्नड भाषा आहे. बरं. मागे एक मावशी आहे त्या हसते त्या बघून. नमस्कार मावशी. नमस्कार. कुठलं गाव? आम्ही अंदूरची आहोत. अंदूरच्या तुरकर मग कुठे चाललाय का तुम्ही बी माहेरला चाललाय? नाही, आम्ही आमच्या नंदच्या गावाला चालला. सुलतानपूर. नंदसंग पटतंय का? हां, पटतंय की. आता काय या काळात बी पटतंय म्हणायची. पटतंय. बर काय म्हणताय इथं जनता काय म्हणते? का म्हणते का नाही ते काय आम्हाला थोडं काय माहिती नाही. कळत नाही. बरं, काय चांगलं वाटतं हे मावशी मध्ये मोदींनी चांगलं केलं? नाही नाही, चांगलं केलंय की. मग हां हां, गोरगरिबांना पगारी केले, हां सगळे सोयी केले की ओपन त्यांनी. हां मग ज्याला घरे नव्हते त्यांना घर बांधून दिलेत त्यांनी. हां मग हां, सगळे सोय केलेत त्यांनी, चांगली सोय केलीत, शेतकऱ्यासाठी सोय केलेत. हां राम आदर सांगत होते. रामाचे कोण बघितले का काँग्रेसवाल्याने? हां कधी केले? किती वर्ष झालं? 7,000 वर्ष झालं. हां आता मोदीच्या ताब्यात गेल्यावर रामाचे मंदिर झाले. हां हा, मग आणि काय करावं त्याने? काशीचं मंदिर बांधले त्याने. कसलं काशीचं मंदिर? साधं होतं मंदिर, कसलं बांधले त्याने काशीचं? बर म्हणून आता बी मोदीच निवडून यावं लागतंय. मोदी निवडून आला तर आम्ही राहू शकतो. बर इथं कोणाची हवा आहे मग? कुठं? इथं आमच्या तर तुळजापूर तालुक्यात आमच्या मोदीचंच आहे सगळं. बर अर्चनाताई. अर्चनाताई. ठीक आहे. इकडं आणू का? राम राम आजोबा. राम राम. लई मोठ्या भिंगाचा चष्मा आहे बाबा. किती नंबर आहे? 8.5 आहे. हां 8.5 आहे. 8.5 आहे. एवढ्या मोठ्या चष्म्यातनं काय दिसते? धाराशिव मध्ये काय होईल वाटतंय? धाराशिवमध्ये अर्चनाताई बसले होते. अर्चनाताई बसतील. कसं काय हो? तसंच आहे, त्या मोदी सरकारचं चांगलं कार्य आहे म्हणून ते बसले असेल. हां काय चांगलं आहे? चांगलं मोदी सरकारचं. सर आपलं पगार रेशन मोफत दिलंय, हां घरकुल दिलं गोरगरिबाला. हां गोरगरिबाला हां परत पगार चालू केलं. हां चांगलं सरकार. चांगलं आहे. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? बोला. प्रकाश बिराजदार. प्रकाश भाऊ बिराजदार. गाव? चिवरी. बर कुठं चालला आता? निघालो इकडे जरा बहिणीकडे. बहिणीकडे चाललो काय? बर काय इकडे निवडणुकीचं काय वार आहे? वार मोदीचं आहे सध्या. मोदी राणा दादा. लईच लोक मोदी म्हणायला लागले. ती काय भानगड? मोदीच येणार. बर कसं काय? शेतकऱ्याला पेन्शन, विमा, हां नुकसान भरपाई, हां घरकुल, घराचं सगळं ही केली मोदीनं सगळं. बर म्हणून मोदी. मोदीची. बर आमच्या ताई तिथं बसल्या, त्यांना काय वाटते विचारूया. ताई नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? प्रतीक्षा निकम. बर जॉब करता का? नाही, मग घरीच असते. गृहिणी. हां, बर कुठलं गाव आपलं? सोलापूर. सोलापूरच्या हो का? इकडे कसं काय येऊन बसलाय मग? इकडं माहेरी आले ना. माहेरीला आलायसा. बर मतदान कुठे आहे मग? मतदान माहेरी सासरी. सोलापुरात आहे. हां, काय चालू आहे सोलापुरात? काँग्रेस. काँग्रेस पर्यंतही हवा चालू आहे. प्रणितीताई शिंदे. बर किती मताने येतील ताई? काय सांगता येत नाही. पण हवा चालू आहे. हवा चालू. का वाटतं ताईंला मतदान केलं पाहिजे? मराठा आरक्षणाबद्दल बोलायचं म्हणलं तर मोदीबद्दल
इतके दिवस चर्चा चालू झाली मराठा आरक्षणाबद्दल, त्यांनी एकही पुरावा किंवा एवढा पाठपुरावा त्यांनी काहीच केले नाहीत. मराठा आरक्षणाबद्दल मोदी उभा राहिले नाहीत किंवा एकाही आरक्षणाबद्दल त्यांनी एकही उपस्थिती काय शिंदेला किंवा कुणालाच काही बोलले नाहीत. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी पूर्ण केली नाहीत. कशावरून मोदी येतील? सगळ्यांना वाटते, गृहिणीला महिलांना वाटते मोदी आले, मोदींनी गॅस मोफत सेवा केली, मोदींनी हे केले, मोदींनी ते केले, मोदींनी मेट्रोची सेवा केली. ह्या सेवेला काय फायदा आहे? आमच्या पण म्हणजे आरक्षणाला पण आता कसं करायचं? आता मागं बी एवढ्या वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी त्यांनी बी नाही दिलं. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी तर इतर समाजाला पदोन्नतीचं आरक्षण देऊन मराठा समाजाच्या त्या हक्काच्या जागा मारल्या. मग कसं द्यायचं त्यांना बी निवडून? द्यायला पाहिजे ना. आता त्यांना इतका चान्स दिले म्हणल्यावर एक चान्स काँग्रेसला पण दिला पाहिजे ना. ज्या काळात महिलांना किंवा गोरगरिबांना खायला भेटत नव्हतं त्या काळात काँग्रेसच उभा होतं. त्या काळी कोण नव्हतं, काँग्रेसच होतं ना. त्यामुळेच सगळे जगले ना त्यावेळेसचे लोक गोरगरीब. त्यामुळे काँग्रेस ठीक आहे. कुठलाच हालाकीचा काळ होता तेव्हा कोण नव्हतं तेव्हा काँग्रेस होतं, असं त्यांची प्रतिक्रिया. ठीक आहे. इकडं काय लोक बसले ती, त्यांना बोलूया. राम राम. काय नाव? सातली गप्पा मेंढके. सातली गप्पा. काय करता आप्पा? हॉटेलला. कुठं आहे? काय हे आपलं हॉटेल आहे का? बरं. काय वातावरण इथं हॉटेलात बसून? अर्चना तरी बरं आहे सध्या. अर्चना बरं आहे. काय का बरोबर आहे? राहणाऱ्यांनी काम केले तर ह्या आमदार झाल्यानंतर नळदुर्गला पाणी पुरवठा योजना आहे ते आणलेत सगळे. हां, तेच चांगलं आहे. आणि वर जे सरकार आहे ते सरकार खाली पाहिजे, त्याच्यामुळं तेच पाहिजे. बरं. जे वर सरकार पाहिजे तुमच्या पशी येतो. हां हां. जे सरकार वर आहे तेच खाली राहिलं तर कामं होत नाही तर कामं होत नाहीत. हां. मग दादा निवडून बी काय उपयोग नाही का मग ओमदादा? ओमदादा त्यांच्यापर्यंत त्यांनी कामं करूलेत, करत नाहीत असं आम्ही म्हणत नाही. त्यांच्यापर्यंत कोणाचा फोन गेलं उचलते सांगते. त्यांच्या म्हणजे विकासाची कामं जे व्हायचे होत नाही, बाकीची कामं करतात त्यांनी. हां, म्हणजे फोनवर किरकोळ कामं तिकडे आहेत, विकासाची कामं नाही. विकासाची कामं. बरं. इथं आता हॉटेलचा व्यवसाय आहे, दिवसभर असतं का इथं? दिवसभर असतो. दिवसभराचा अंदाज घेऊन ह्या भागातलं मतदान कोणाकडे जास्त द्यायला वाटते? अर्चनाच्याकडे जास्त जातं. अर्चनाताईकडे. ठीक आहे. नमस्कार चाचा. नमस्ते. काय नाव? सज्जाद बागवान. बागवान. बर. काय करता तुम्ही? काय आपलं फ्रूटचं दुकान आहे शेजारी. इथं कसं काय बसलाय मग? चहा प्यायला बसलो. दोस्त आहे ती. दोस्त आहेत काय? बर. काय म्हणजे दोस्त भाजप बरं आहे म्हणते तर काय म्हणा? ठीक आहे. हां. भाजप बरं आहे म्हणते ती, मात्र माणूस बी बरं आहे. हां. नुसतं फोन लावू दे, कामं होते ती, बोलते ती, बारकी बारकी कामं होते ती. आता इथं बसलो, त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही बसलेलो आहोत. कुणाच्या? हे राणादादाची. बर. काम कसं येईल राणादादा? ठीक आहे. काम लय चांगलं आहे आणि लय जे ना नळदुर्गला सरकारी केलेले आहेत ते समजाजीने अनुसने गोरगरिबासाठी पाण्याचा सवलत करायची कोशिश चालली त्यांची. हे लय मोठं काम करू लागले. देवानं आणि त्यांना मोठा करू दे आणि आमच्या आशीर्वादानं पुढे राहू दे. मुस्लिम समाज काय म्हणतोय? कुणा मागं जाईल इथं? राणा पाटलांच्या जाईल का? इथं जे आहे ना मुस्लिम समाज राहू दे, कुणी बी राहू दे, काम करणार माणूस पाहिजे. नुसतं जे नाही बोलून सनी हे करायचं काम नाही. इथं काय बोलल्यानंतर समोर ताबडतोब बोलून सनी आमच्या गोरगरिबाच्या कामं करतात राणादादा. हां. आणि आम्ही त्यांच्या समोर आहोत. हां. किती वय आता? आता 70-72 आहे. बरं. 70-72 वर्ष झालं तुम्ही इथलं राजकारण बघताय. काय वाटतं इथं? आता डॉक्टरांचं राजकारण बघितलं, हे सगळी राजकारण बघितलं, कसं वाटतं? एक नंबरवर येते साहेब. हां. बरं. निवडून येतील का यंदा अर्चना? अरे असं कसं का साहेब? काम करणार येणार नाही म्हणले तर बरं कामाच्या येते ती का? आता आमचे नाही म्हणले तर इथं मुस्लिम समाजाची दुकानं आहे ती, काय मराठ्याची आहेत, काय लिंगायतीची आहेत. समजा एक साईड तुम्ही विचारून घ्या कुणाला बी. समजा जे ना एक नंबर उनका त्यांचं काम आहे. परवा दिवशी इथं जे ना आपलं सणाला आलते त्या टायमाला समजायला भेटून करून गेलेली आणि तिनं साहेब आम्हाला ओळखी देते. त्यामुळं राणा पाटील. ठीक आहे. रक्षा पाईप्स. नमस्ते. लय निवांत बसलाय वारवासाला? हो, निवांतच बसा लागतंय. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बसवेश्वर कल्याणी कलशेट्टी नळदुर्ग. बरं. काय इकडं लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं वातावरण
मोदी साहेबांमुळं अत्यंत उत्तम असं वातावरण आहे. थोडंसं जातीचं समीकरण वगैरे नळदुर्गमध्ये असू शकतं, पण अपवाद वगळलं तर जवळपास बऱ्याच ठिकाणी मी स्वतः चर्चाही ऐकली. आणि माझं तर विषयच नाही, मी मोदी साहेबाचा फॅनच आहे. आणि विशेष करून राणादादा हे माझे अत्यंत आवडीचे नेते आमच्या तुळजापूर तालुक्याचे आहेत, ज्यांनी आमच्या नळदुर्गसाठी 165 कोटी अनुदान स्वरूपात म्हणजे आमच्या विकास निधी प्राप्त करून दिले. त्यामुळं आतापर्यंत आम्ही ऐकून आहे की एवढ्या मोठ्या रकमा कधी आम्हाला मिळालेल्या नाहीत नळदुर्ग शहरासाठी विकास निधीच्या स्वरूपात. ते काम त्यांनी केलेलं आहे, अत्यंत जनकल्याणकारी काम त्यांनी केलेलं आहे. त्या ओमदादा लय हवामध्ये फोन उचलते. हो म्हणतात, पण ओमदादा माझ्या माहितीप्रमाणे ह्या 5 वर्षात एकदाही नळदुर्गला मला तरी दिसले नाहीत. नळदुर्गच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिसले असतील, पण मला तरी दिसले नाहीत. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी जनसामान्य नागरिक आहे, मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही. पण मनामध्ये एकच ध्येय आहे, मोदी सरकार नेतृत्व भारताला मिळालेलं आहे आणि आमच्या तालुक्याला राणादादासारखं नेतृत्व आहे. आणि ह्या दोघांच्या संयोगानं अत्यंत उत्तमरित्या भविष्य आमचं पुढचं असू शकेल याची खात्री मला देते. नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव संभाजी कांबळे. संभाजी कांबळे. हो. काय म्हणते कांबळे सरकार इकडे वातावरण? या नळदुर्ग शहराचा आतापर्यंतचा इतिहास आहे. नळदुर्ग शहर हा विकास निधीपासून पूर्वीपासून वंचित राहिलेला नळदुर्ग शहर होता. तुळजापूरचे खासदार आदरणीय आमदार. पहिले सांगा, नेता आहे काय तुम्ही? नेता नाही, मी आहे भाषण करायला लागला म्हणून. मी शेतकरी आहे. शेतकरी आहे. बोलण्याची पद्धत तशी आहे? हां, बोलण्याची माझी पद्धत आहे. माझं शिक्षण MA BEd झाले सर, MA झालेलं सर. त्यामुळं माझं बोलणं 4 पक्षामध्ये राहणं बोलणं त्यामुळं काय नाही. आणि सध्याचं वातावरण या ठिकाणी आदरणीय अर्चनाताई पाटील यांचं चांगल्या पद्धतीनं आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. या नळदुर्ग शहराला 154 कोटी तो पाण्याची टाकीचा असेल, पाईपलाईनचा असेल, रस्ता असेल, ह्यासाठी तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाध्यक्ष पाटील यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. राम राम. कुठं आला गाडीवर? गावावरनं. कुठल्या गावाला गेलता? जळकोटला प्रचाराला. प्रचाराला? हा. कुणाच्या? अर्चनाताईच्या. बसायचं घरात तर कशाला गेला? अरे बसल्यावर कसं हो, केंद्रात पाठवायचं त्यांना. मग केंद्रात पाठवायचं अर्चनाताईला का? अरे केंद्रात विषय झाला की खराब झाला राज्याचा विकास. हा, वादच नाही त्याच्यात. अजून सीट येणार बी येणार. कुठली येते? अरे 100% लावा 500 रुपयाचं बॉन्ड. 500 रुपयाचं बॉन्ड आणा, लाख रुपये सगळं ठेवा. हा, नाही आली सीट तर जीप कापून देऊ आम्ही. ओमदादा हवाय म्हणते. अरे गेले उगा म्हणतात ते टप्पर गँग राहते माग दादाच्या. हा, काय नाही. और राणादादानं विकास केला तालुक्याचा, शेतकऱ्याला निधी दिलाय भरपूर, विमा दिलाय भरपूर. आणखीन काय पाहिजे शेतकऱ्याला? मोदी सरकारनं गोरगरिबाला धान्य दिलंय फुकट धान्य दिलं. अजून काय विकास पाहिजे? राम मंदिर बांधला, गरिबाचा विकास केला. महागाई केली म्हणते की महागाई काय करता? महागाई फुकट दिलं की तुम्हाला घरं बांधायला 3.5 लाख रुपये. महागाई कशाची? का गरिबालाच महागाई आहे, बाकीच्याला नाही महागाई. नाही, काय नाही, सगळ्यात चुकीची कल्पना आहे. महागाई केल्याने काय नाही. काय होईल या भागात? या भागातनं काय होईल? अर्चनाताई पाटीलचे 100%. ठीक आहे. काढल्यावर उचलत झालं. और राणादादानं फोन लावल्यावर डिप्या बसत शेतकऱ्यापेक्षा. मग आणखीन काय सांगता? मी बी शेतकरीच आहे. माझ्यावरून अवलंबून देतो. मीच लावलो तो 7 वाजता फोन. 1.5 घंट्यात तर DP शेतात बसली. मग आणखीन काय? त्यांना सोडून मग दुसऱ्याला काय द्यायचं? काय करतात ते स्टेपनीला घेऊन? पंक्चरवाले दुकानं लावलेत की तिने काढतात की तुम्ही कशाला खासदार हे करू हे पंक्चरचा आणि फिमचरचा विषय. ठीक आहे बाबा. नमस्कार. काय नाव? बताले भीमाशंकर सिद्धराम. काय म्हणतं इकडे वातावरण लोकसभेचं वातावरण घड्याळ.
का गड्या? कारण राणादादा हे नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी 1,54,00,000 रुपये या नळदुर्गच्या ह्याला दिलेले आहेत. तर हे त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत कोणच दिलं नाही. या धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा आजपर्यंत जे आमदार खासदार झालेत ते एवढ्या प्रगतशील म्हणजे नळदुर्गच्या प्रगतीसाठी कोणच आजपर्यंत एवढं फंड दिलं नाही. त्या माध्यमातून नळदुर्ग शहरामध्ये हे राणादादाला आणि त्यांच्या जे खासदार उभारलेत अर्चनाताई पाटील त्यांना मताधिकारी नळदुर्गमध्ये भेटेल. पण काय आता आम्ही पंढरपूरकडनं तिकडं ऐकली मोबाईलवर बघतोय, आम्ही म्हणतोय की ओमदादांची हवा आहे मोबाईलवर. हवा हे कसं आहे, आता हे मराठा समाजांनी म्हणजे ज्या माध्यमातून एक आरक्षणाचा मुद्दा उचलला त्यांनी एक त्या म्हणजे माध्यमातून चालू आहे. म्हणजे हवा म्हणजे त्यांना पाठिंबा दिले किंवा त्यांनी फिरतायत करतायत असा हवा चालू आहे. ठीक आहे. कोणाचं दुकान आहे? रुबायचं आहे. काय नाव तुमचं? लक्ष्मीबाई हजारे. लक्ष्मीबाई हजारे. बर. काय करता तुम्ही? निवांत असताय? हां निवांत असताय. बरं आहे. लोकसभेला काय म्हणते ती? अर्चना पाटील म्हणते ती का ओमदादा? राणा पाटील? राणादादा. राणादादा? काय राणादादा? मला सायकल भेटले त्यांच्याकडून. कसली सायकल? अपंगाची. अच्छा. ही सायकल भेटली आहे. ही सायकल मी नंदगावमध्ये बी सकाळी एक जणाला दिलेली, बघितली तिकडे. आम्ही गेलतो ग्राउंड रिपोर्टसाठी तिकडं. ही सायकल दिली आहे हां. बर. ही चार्जिंगवरची आहे? हां चार्जिंग. कोण दिले? राणादादा. बर. मग आता तुम्ही मग राणादादाच म्हणणार तुम्ही? नाही, अर्चना ताईला पण घालणार आहे मतदान. अर्चना ताईला देणार आहे? देणार आहे. बर. मोदी सरकार पण माझं काम भरपूर केलेलं आहे. काय केलंय? अपंगाचं पगार मिळते का? किती मिळतंय? 1,500. 1,500 मिळते महिन्याला. आणि ही सायकल. बर. अजून काय सवलती आहेत का दुसऱ्या? अजून नाही तेवढं. एवढंच आहे? एवढंच आहे. बर. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या नळदुर्गच्या स्टँडवरच्या भागामध्ये आपण खरं तर फिरलो आहे. जाणीवपूर्वक ह्या हॉटेलपासून खरं तर आपण सुरुवात केली होती. तिथून काही आतल्या भागामध्ये गेलो, त्या ठिकाणी स्टँडचा पलीकडचा भाग रिक्षा चौक केला, बस स्टँडवर गेलो आणि तिथल्या वेगवेगळ्या लोकेशनच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. खरं तर हा नळदुर्ग शहर हे जवळपास 16,000 मतदान असलेलं शहर आहे आणि नळदुर्ग या किल्ल्यामुळे अतिशय प्रसिद्ध अशा पद्धतीचं हे गाव आहे. इथल्या लोकांशी बोललो, चर्चा केल्या, संवाद साधला, त्यावेळेस साधारण एक संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया इथं पाहायला मिळत आहेत. खरं तर लोक मोदींच्या बाजूने बोलत आहेत, लोक काँग्रेसच्या बाजूने बोलत आहेत, लोक निंबाळकरांच्या बाजूने बोलत आहेत, लोक राणा पाटलांच्या बाजूने बोलत आहेत. खरं तर बऱ्याच तरुणांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टी सरकार जातीवादी आहे आणि म्हणून ते सरकार आम्हाला नको. बरेच जण म्हणतात की जातीचा काय प्रश्न नाही. या नळदुर्ग शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम वर्ग राहतोय, तरी देखील या शहराला मोठा निधी नरेंद्र मोदींनी दिला आहे. जर मोदी सरकार मुस्लिमांचा द्वेष करत असतं तर शहराला एवढा कोटीचा निधी राणा पाटलांच्या माध्यमातून मिळाला नसता. महिला काही नाराज आहेत. त्या आमच्या एका ताईने सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये लोक नाराज आहेत, परंतु स्टँडवरची एका महिलेने सांगितलं की राम मंदिरापासून ते अगदी मोफत राशन असेल, पेन्शन असेल, त्यांना इष्टीतली सवलत असेल, गॅस असतील घरोघरी, या सगळ्यामुळं पुन्हा एकदा मोदी सरकारच असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इथं राणा पाटलांच्या हॉस्पिटल आहे तेरणा नावाचं, त्या माध्यमातून बऱ्याच जणांना मदत झाल्याची प्रतिक्रिया ह्या भागातले बरेच लोक त्या ठिकाणी देत आहेत. खरं तर आपण याच्या अगोदरचा व्हिडिओ त्या ठिकाणी नंदगाव या गावामध्ये केला होता. तिथं देखील अनेकांनी त्या ठिकाणी आपल्याला राणा पाटलांच्या या तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत झाल्याचं, मोफत ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. आणि इथं त्या ठिकाणी आल्यानंतर देखील या नळदुर्ग शहरामधील देखील 2-3 बांधवांनी आमच्या कुटुंबामध्ये किंवा माझं स्वतःचं, माझ्या बायकोचं, अशा वेगवेगळ्या लोकांना त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत झाली. जाणं येणं मोफत झालं, विलाज मोफत झाला, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेत. त्यामुळं अतिशय 2 बाजूनी खरं तर लोक इथं बोलत असले तरी राणा पाटलांची कामं, आमदार म्हणून त्यांनी दिलेला इथला निधी, नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या योजना, यामुळे त्या ठिकाणी बराच वर्ग पुन्हा एकदा राणा पाटलांच्या, अर्चना पाटलांच्या पाठीमागं जायला असं दिसतंय. परंतु असं असलं तरी काही शेतकरी आणि काही तरुण बांधव मात्र त्या ठिकाणी मोदी सरकारवर नाराज आहेत आणि त्यांना ओमराजेंचा कारभार अतिशय चांगला वाटतोय. हे सगळं जरी असलं तरी उद्या प्रत्यक्षात मतदान होताना लोक काय पद्धतीचा विचार करून मतदान करतील यावरून या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नळदुर्ग.